श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादवल्लभ चरित्रामृत भाग 3। 44व्या अध्यायात भास्करशास्त्री शंकरभट्टास म्हणाले, श्रीपाद प्रभू प्रत्यक्ष शिवस्वरूप आहेत. ते पिठिकापुरम गावी अंतर्धान पाहून काशी नगरीत अवतरित केले आणि गंगेचे स्नान केले. पिठिकापुरम मधील त्यांचा जन्मस्थानाची भूमी चैतन्यमय झाली होती. सुवर्ण पिठिकापुरम बद्दल बोलताना श्रीपाद प्रभू म्हणाले, भौतिक दिसणाऱ्या पिठिकापुरम मध्ये एक सुवर्ण पिठिकापुरम आहे. ते केवळ चैतन्याने निर्माण झाले आहे. साधकांमध्ये असलेल्या चैतन्याचा संबंधित पदार्थ निर्माण होत असताना त्याला सुवर्ण पिठिकापुरम मध्ये वास्तव्य करीत असल्याचा अनुभव येतो. या सुवर्ण पिठिकापुरातील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणांची आभा निर्माण होते. सुवर्ण पिठिकापूर केवळ योगचक्षु ज्ञानचक्षु असलेल्या साधकांनाच दिसते. सुवर्ण पिठिकापुरम मध्ये सुवर्ण काशी नावाचे एक दिव्य क्षेत्र आहे. सुवर्ण काशी चैतन्यमय पदार्थाने निर्मित झाली आहे. सुवर्ण काशीत निवास करण्यासाठी आणि काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येकाने त्यांचे निरंतर मोठ्या श्रद्धाभावाने चिंतन केले पाहिजे. एके दिवशी एक संन्यासी पिठिकापुरम मधील कुक्कटेश्वराच्या मंदिरात आले. त्याच वेळी बालश्रीपाद तेथे नरसिंहवर्मा बरोबर आले. त्यांना पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले, ज्यांच्याजवळ माशांचा वास येतो त्यांना संन्यासी कसे म्हणावे? त्या संन्याशाने डोळे उघडून पाहिले. खरोखर त्यांच्याजवळ माशांचा वास येत होता आणि त्यांच्या कमंडलूतील पाण्यात लहान लहान मासे पाहून त्या संन्याशांना आश्चर्य वाटले. त्यावेळी श्रीपाद प्रभूंनी त्यांच्याकडे तीव्र नजरेने पाहिले आणि ते संन्यासी अंतर्मुख झाले. थोड्याच वेळात बहिर्मुख झाल्यावर ते श्रीपाद प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले. श्रीपाद प्रभूंनी मोठ्या प्रेमभराने आपला हात त्यांच्या मस्तकावर ठेवला आणि अनुग्रह केला. त्या मंगलमय स्पर्शाने त्या संन्याशाच्या शरीरातील माशांचा वास लुप्त झाला होता आणि त्या जागी एक दैवी सुवास येऊ लागला होता. श्रीपाद प्रभू त्या संन्याशास म्हणाले, तू अंतर्मुख होऊन योगाभ्यास कर. असे केल्यास तुझी सर्व बंधनातून सुटका होईल. त्यानंतर 45व्या अध्यायात भास्कर पंडितांनी शंकरभट्टास पुढे सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, श्रीपाद प्रभू ऋषी संघाबरोबर योग मार्गाचे अनुसरण करून बद्रिका वनात येऊन पोचले. येथे त्यांनी नरनारायण गुहेमध्ये अनेक शिष्यांना क्रियायोगाची दीक्षा दिली. तेथून ते उर्वशी कुंडाजवळ आले. ऋषी गंगेत स्नान करून 5000 वर्षापासून तपस्या करीत असलेल्या सर्वेश्वरानंद नावाच्या महायोग्यास प्रभूंनी आशीर्वाद दिले. तेथून ते नेपाळ देशात गेले. तेथे एका पर्वतावर श्रीराम नामाच्या ध्यानात मग्न असलेल्या हनुमंतास श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्याचे दर्शन घडविले. श्रीपाद प्रभू हनुमंतास म्हणाले, हनुमंता, तू रामनामाचा किती कोटी जप केला त्याचा चित्रगुप्ता सुद्धा हिशेब ठेवणे जमत नाही. त्यामुळेच तो चिरंजीव झाला. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, शिवांश रूपात रामभक्त हो. इतकी वर्षे सीतापती म्हणून माझी सेवा केली. आता यवन जातीच्या लोकांनी अंगीकारण्या योग्य असा शिवशक्ती स्वरूप अल्लाह नावाने माझी आराधना करतात. यानंतर श्रीपाद प्रभू हनुमंतास म्हणाले, अरे हनुमंता, तू फारच बुद्धिवान आहेस. त्या माझ्या शक्ती आहेत त्या सर्व तुझ्याच आहेत. मी नरसिंह अवताराची अंती श्रीशैल्यजवळील सबली वनात गुप्तपणे 300 वर्षे योग समाधीत आहे. नंतर प्रज्ञापूर येथे स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध होईल. हा अवतार समाप्त करतेवेळी साई रूपाने तुझ्यात अवतरित होईल. त्यावेळी तू एका समर्थ सद्गुरूंच्या अवतारात साईनाथ या नावाने प्रसिद्धी पावतील. श्रीपाद प्रभूंनी हनुमंतास श्रीराम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न यांचे दर्शन घडविले होते. त्यावेळी हनुमंत सीतेस म्हणाला, माते, तू मला अत्यंत प्रेमाने आणि वात्सल्य भावाने एक माणिक मोत्याचा हार दिला होता. त्या हारातील माणिक मोत्यात श्रीराम शोधण्याचा मी दगडाने ते माणिक फोडून प्रयत्न केला, परंतु त्यात
हा श्रीराम नसल्याने मी तो हार फेकून दिला होता. या महान अपराधाची मला क्षमा कर. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, तो माणिकाचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे. मी माझ्या असलेल्या आत्मज्योतीने त्या हारास प्राण ओतले आहेत. ते गुरुस्वरूप माणिक प्रभूंच्या रूपात प्रसिद्ध पावतील. यानंतर श्रीपाद प्रभू द्रोणागिरी नावाच्या संजीवन पर्वतावर गेले. तेथे काही काळ आनंदात राहिले. तेथे असलेल्या महायोग्यांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले. संबळ गावातील स्फटिक पर्वतावरील शुद्ध जल प्रभूंनी शासन केले. ते जल पिणाऱ्यांचे वय वाढत नाही. त्यामुळे श्रीपाद प्रभू 16 वर्षाच्या कुमारासारखेच राहिले. त्यांच्यात कोणताही बदल झाला नाही. ते अनेक स्थानांना भेट देत गोकर्ण महाबळेश्वर तीर्थक्षेत्री आले. तेथे ते 3 वर्षे होते. तेथून ते श्रीशैल्यात गेले. तेथे एके दिवशी येथून ते योग मार्गाने सूर्यमंडलात गेले. तेथून ते ध्रुव नक्षत्रातून सप्तऋषी मंडळातून आर्द्रा नक्षत्रात फिरून 4 महिन्यानंतर श्रीशैल्यात आले. तेथे त्यांनी सिद्धपुरुषांची ऋषींची सभा बोलावून सर्व ऋषींना आणि दुसऱ्या नक्षत्रातून आलेल्या ऋषीमुनींना नूतन महायोगाचा सिद्धयोगाचा बोध केला. या ज्ञानामृताने तृप्त झालेले आर्द्रा नक्षत्रावरील ऋषी स्थानी परत गेले. 46व्या अध्यायात शंकरभट्ट आणि धर्मगुप्त भास्कर पंडितांचा निरोप घेऊन निघण्याच्या तयारीत होते. याचवेळी त्यांच्या घरात ठेवलेल्या श्रीपाद प्रभूंच्या पादुकांवर वाहिलेल्या अक्षता सारख्या वाढत होत्या. श्रीपाद प्रभू साक्षात पद्मावती आणि श्री व्यंकटेश स्वरूपात आहे हे कळण्यासाठी त्यांनी ही लीला केली होती. त्यातील थोड्या मंत्राक्षता भास्कर पंडितांनी शंकरभट्टात दिल्या. त्या घेऊन त्यांनी बैलगाडीतून प्रवास प्रारंभ केला. त्या बैलगाडीचे मालक धनगुप्त नावाचे एक वैश्य प्रमुख होते. ते एकदा पिटिकापुरम शेतकी गेले असताना त्यांनी श्रीपाद प्रभूंचे दर्शन त्यांना घडले होते. त्यावेळी प्रभू त्यांना प्रेमाने म्हणाले, तुझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळी मी मंत्राक्षदा आशीर्वाद रूपाने पाठवेल. ज्या ब्राह्मणाकडून त्या मंत्राक्षदा मिळतील त्यांना 2 वराह दक्षिणा दे. शंकरभट्टाने त्या मंत्राक्षदा त्यांच्या मुलाच्या लग्नप्रसंगी प्रभूंच्या आशीर्वादाच्या स्वरूपात त्या वैश्याप्रमुखास दिल्या. त्या घेऊन धनगुप्त अत्यंत आनंदित झाले. त्यानंतर शंकरभट्ट एकटेच पुढील प्रवासात निघाले. ते घोडागाडीने वाटिका सध्याचे विजयवाडा येथे आले. येथे त्यांनी कृष्णा नदीत स्नान करून कनकदुर्गा आणि मल्लेश्वर भगवंतांचे दर्शन घेतले. नंतर मार्गातील अनेक तीर्थांचे दर्शन घेत पिटिकापुरी येऊन पोचले. त्यांची राहण्यासाठी आणि जेवणाची व्यवस्था श्री बापनाचार्यूंच्या घरी उत्तम प्रकारे केली होती. येथे श्रीपाद प्रभूंच्या अनेक लीला झाल्या होत्या. त्या सर्व शब्दबद्ध करणे अशक्यच होते. शंकरभट्ट पिटिकापुरी काही दिवस राहिले. त्या काळात त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या भक्तांच्या मुखातून प्रभूंच्या अनेक अद्भुत लीला ऐकल्या. एकदा नरसिंहवर्मांच्या पत्नीने सुरगड्डीत जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्याची इच्छा प्रकट केली. त्यावेळी त्यांच्या बरोबर व्यंकटपय्या श्रेष्ठी, त्यांची धर्मपत्नी बापनाचार्युलू आणि त्यांची धर्मपत्नी तसेच अप्पलराव शर्मा आणि सुमती महाराणी या सर्वांनी विचारविनिमय करून सुरगड्डीत जाण्याचा निश्चय केला. एका शुभ मुहूर्तावर ते सर्वजण 18 घोडागाड्या करून प्रातःकाळीच निघाले. घोडागाड्या दुपारचे 12 वाजेपर्यंत चालतच होत्या. अचानक एक अद्भुत घटना घडली. गाडीवानासह सर्व मंडळी एकदम मूर्छा आल्यासारखे त्यांना वाटले. त्या सर्वांना आपल्या गाड्या आकाशमार्गाने जात असल्याचा आभास झाला. थोड्याच वेळानंतर मूर्छा गेल्यानंतर त्यांनी पाहिले तर ते पंचदेव पहाड गावी येऊन पोचले होते. ते प्रातःकाळी निघालेले दुपारचे 12:30 वाजेपर्यंत पंचदेव पहाड गावी कसे येऊन पोचले त्याचे सर्वांना आश्चर्य वाटत होते. ते सर्वजण नावेत बसून कृष्णा नदी ओलांडून सुरगड्डीत येऊन पोचले. सर्वांनी प्रभूच्या दरबारात प्रवेश केला. सुमती मातेने श्रीपादांना मोठ्या वात्सल्य भावाने आपल्या हृदयाशी लावले. त्या मातेच्या नेत्रातून आनंदाश्रू सारखे उघळत होते. त्यानंतर 47व्या अध्यायात श्रीपाद प्रभू आपले आजोबा बापनाचार्युलू यांना म्हणाले, आजोबा, तुम्ही श्रीशैल्यावर सावित्री काठक शयन यज्ञ संपन्न करून सूर्यमंडळातील तेज शक्तिपातद्वारा आकर्षित केले होते. तसेच मी अवतार घ्यावा की भारद्वाज मुनींनी आर्तस्वरात प्रार्थना केली होती.
त्यांना दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी मी अवतार घेतला आहे. यानंतर श्रीपाद प्रभूंनी व्यंकटप्पा श्रेष्ठी आपल्या आपल्या सामर्थ्याबद्दल त्यांना सांगितले. ते म्हणाले, तुम्हा सर्वांना पिठिकापुरम होऊन पंचदेव पहाड ग्रामापर्यंत आणण्यामागे मी श्री दत्तप्रभूच आहे हे तुम्हाला कळावे हाच उद्देश होता. यानंतर व्यंकट सुब्बम्माने श्रीपाद प्रभूंना दही दूध दोन्ही खाऊ घालण्याची इच्छा प्रकट केली. त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, तुम्ही पिठिकापुरमहून दही दूध दोन्ही आणणार असे मला कळले होते. ते जसेच्या तसे राहावे म्हणून तुमच्या वात्सल्य प्रेमाने बंदित होऊन मी अशी लीला केली की ते उत्तम राहिले. श्रीपाद प्रभूंनी 18 घोडागाड्या पंचदेव पहाडपर्यंत इतक्या लवकर आणण्याने त्यांचे सारे अंग ठणकत होते आणि हातावर फोडा सुद्धा आले होते. व्यंकट सुब्बम्माने अत्यंत मृदुभावाने श्रीपादांच्या हाताला लोणी झाले आणि अंगाला गरम पाण्याचा शेक दिला. त्यानंतर तिन्ही आजीनी मिळून श्रीपादांना चांदीच्या पात्रातून हलवा खाऊ घातला. खाणे झाल्यानंतर श्रीपाद प्रभू माता सुमतीस म्हणाले, माते, मी कल्की अवतारात संबळ गावी जन्म घेईन. त्यावेळी पद्मावती नावाच्या अनघा लक्ष्मीबरोबर विवाह करेन आणि तुमच्या माझ्याबद्दलच्या सर्व मनोकामना पूर्ण करीन. त्यानंतर थोड्याच वेळात पिठिकापुरमहून आलेल्या सर्व भाविकांना गाढ निद्रा लागली आणि काही क्षणातच सारा दरबार अदृश्य झाला. श्रीपाद प्रभूंनी त्या सर्वांना सुरक्षितपणे पिठिकापुरी नेऊन पोचले होते. ही एक महान अनुभूती होती. श्रीपाद प्रभूंच्या लीला अगम्य असतात हेच खरे. 48व्या अध्यायात श्रीपाद प्रभूंच्या सत्संगाचे विस्तृत विवरण आले आहे. प्रत्येक गुरुवारी श्रीपाद प्रभू पंचदेव पहाड या स्थानी सत्संग करीत. ते कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात. त्यांची पावले ज्या ज्या ठिकाणी पडत त्या ठिकाणी एक एक कमळ विकसित होत असते. त्या फुलावर प्रभूंच्या पावलांची चिन्हे उमटत असत. हे कसे घडते ते मानवी बुद्धीला न उलगडणारे कोडे होते. प्रभू नदी पार करून पहिले तीरावर येतात. भाविक भक्त त्यांचे स्वागत करून त्यांचा जय जयकार करीत असत. रात्रीच्या वेळी प्रभू एकटेच पूर्वेल्लीत राहत. ते सर्व भक्तांना मोठ्या प्रेमाने त्यांच्या वयानुसार संबोधन करीत असत. त्यांचा नित्य कार्यक्रम निश्चित स्वरूपाचा असे. गुरुवार आणि शुक्रवारचा सत्संग प्रभूंच्या इच्छेनुसार कधी पंचदेव पहाड तर कधी तिरुवल्ली येथे होत होते. रविवारी प्रभू गहन अशा योगविद्येबद्दल विवरण करीत. सोमवारच्या सत्संगात पुराणातील कथा सांगत. मंगळवारच्या सत्संगात उपनिषदांचा बोध करण्यात येत होते. बुधवारी वेद आणि वेदांत यावर अर्थपूर्ण चर्चा होत होते. गुरुवारी प्रभू गुरुतत्वाचे विवरण करून सांगत. या दिवशी विशेष पाकसिद्धी करून सर्वांना सुग्रास भोजनाचा प्रसाद देण्यात येईल. या दिवशी श्रीपाद प्रभू स्वतः पंक्तीत काही पदार्थ वाढीत असत. प्रत्येक दिवसाच्या सत्संगानंतर प्रभू भक्तांच्या समस्यांचे निराकरण करीत असत. असा दिव्य सत्संग ज्यांना लाभला ते खरोखरी धन्य होते. प्रभूंच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्तास जेवणाचा प्रसाद मिळत होते. ज्यावेळी शिजवलेले अन्न कमी असून प्रसाद घेण्यास आलेली मंडळी अधिक असली तर श्रीपाद प्रभू शिजवलेल्या अन्नावर आपल्या कमंडलूतील तीर्थाचे प्रोक्षण करीत. त्यावेळी सर्व भक्तांनी भोजन होऊन सुद्धा अन्न शिल्लक पुरत होते. याप्रमाणे श्रीपाद प्रभूंनी अनेक दिव्य लीला केल्या होत्या. रात्रीच्या वेळीस अनेक देवता पूर्वेकडीस विमानाने येऊन श्रीपाद प्रभूंची सेवा केली. सकाळ होताच महाप्रभूंचा आशीर्वाद घेऊन त्या स्वस्थानी जात. भक्तगण ज्यावेळी आपल्या गुरुदेवांना श्रद्धाभावाने नमस्कार करतात त्यावेळी गुरुदेव तो नमस्कार आपल्या स्वतःच्या गुरुदेवांना पोचवितात. याप्रमाणे आपण केलेला एक नमस्कार अनेक गुरूंना पोचतो. तिरुवल्ली या क्षेत्रात अनेक देवता महर्षी महापुरुष वेश बदलून घेऊन गुप्त रूपाने राहत असतात. श्रीपाद प्रभू आपल्या सत्संगात नेहमी सांगत होत की प्रत्येकाने धर्माप्रमाणे वर्तन करून पूर्वीच्या पापांचा क्षय करून त्यानंतर पुण्यकर्म करून त्याचा कर्ताभाव सुखाकडे न घेतल्यास त्या कर्माचे शुभफल प्राप्त होते. श्रीपाद प्रभूंच्या मंगल उपदेशांचे पालन केल्यास आपली जीवन नौका या भवसागरातून सुलभपणे पैलसरी जाऊ शकेल यात शंकाच नाही. त्यानंतर 49व्या अध्यायात श्रीपाद प्रभूंची 33 या संख्येचे वैशिष्ट्य त्यांनी सांगितले. ते म्हणाले, शंकर भट्टा,
मी 33 वर्षे गुप्त स्वरूपात राहिलो. त्यानंतर 3 वर्षे तेज स्वरूपात राहून श्रद्धाळू भक्तांना दर्शन देत होतो. योग्यांच्या जीवनात 33व्या वर्षी अनेक बदल घडून येतात. एके दिवशी एक नवदाम्पत्य श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाला आले होते. प्रभूंच्या आदेशानुसार ते पंचदेव पहाड येथील दरबारात राहिले. परंतु 2 दिवसातच तो युवक गतप्राण झाला. त्या नववधूच्या दुःखाला सीमाच राहिली नव्हती. त्याच वेळी श्रीपाद प्रभू दरबारात आले. त्या नववधूने आपल्या दुर्भाग्याची कर्मकहाणी प्रभूंना सांगितली आणि मोठ्या श्रद्धाभावाने म्हणाली, प्रभू, या विषयात आपणास काहीच अशक्य नाही. माझे मांगल्य देऊन मला या भयंकर दुःखातून सोडवा. त्या नववधूला श्रीपाद प्रभूंच्या कारुण्यपूर्ण स्वभावावर दृढ विश्वास होता. श्रीपाद प्रभू म्हणाले, मी तुला एक उपाय सांगतो. तू तुझे मंगळसूत्र विकून पत्नीच्या वजनाइतकी लाकडे आण. त्या लाकडांवर स्वयंपाक कर. ती लाकडे जशी जशी जळतील तसे तुझे अमंगल जळून जाईल. प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे त्या नववधूने केले. ती सर्व लाकडे जळून जातात तो नवयुवक झोपेतून उठल्याप्रमाणे उठून बसला. ते पाहून त्या नववधूच्या आनंदाला तर पारावरच सुटला नाही. दरबारातील सर्व भाविक भक्तांनी श्रीपाद प्रभूंचा अत्यंत आनंदाने जयजयकार केला. एकदा एक गरीब ब्राह्मण श्रीपादांच्या दर्शनासाठी आला होता. श्रीपाद प्रभूंची कृपा न झाल्यास त्याने आत्महत्या करण्याचा निश्चय केला होता. श्रीपाद प्रभूंनी टेकडीतील एक जळते लाकूड आणून त्या ब्राह्मणाच्या पाठीत स्पर्श केला. प्रभू त्यास म्हणाले, आत्महत्या करण्याच्या तुझ्या निश्चयाने जी पाप कर्माची स्पंदने निर्माण झाली होती ती या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली आहे. आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल. एवढे सांगून प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड पंचात बांधून घरी घेऊन जाण्यास सांगितले. घरी जाऊन त्या ब्राह्मणाने पंचायतची गाठ उघडून पाहिली. तो काय आश्चर्य, ते लाकूड सोन्याचे झाले होते. अशा प्रकारे त्या ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंनी कृपा केली होती. श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांच्या पापांचे दहन अग्नी यज्ञाने करीत होते. एकदा एका कन्येचा मंगळाचा दोष प्रभूंनी त्यांना कंदाची भाजी करून खाण्यास सांगून दूर केला होता. नंतर तिचा विवाह एका सुयोग्य वराबरोबर झाला. श्रीपाद प्रभू काही लोकांना गाईचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत, तर काही लोकांना तुपाचा दूध घरी लावून ठेवण्यास सांगत. घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास दर शुक्रवारी अंबिका मातेची पूजा करण्यास सांगत. अशी कितीतरी नवीन पद्धतीने ते आपल्या भक्तांची पापकर्मापासून मुक्तता करीत असत. 50व्या अध्यायात श्रीपाद प्रभूंनी नामस्मरणाचे महात्म्य वर्णन करून सांगितले आहे. प्रभू म्हणाले, कलियुगात वाक्दोषापासून मुक्त होण्याचा नामस्मरण हा एकच मार्ग आहे. भगवंतांच्या नामस्मरणाने वायुमंडळ शुद्ध होते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, जे भक्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्रीदत्त दिगंबरा असे मनस्फूर्तीने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभपणे प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करेन. एका वृद्ध ब्राह्मणाची पोटदुखीची अत्यंत भीषण व्यर्थ व्यथा श्रीपाद प्रभूंच्या उपदेशाप्रमाणे 3 दिवस सतत केलेल्या नामस्मरणाने कमी झाली होती. एकदा श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांना उपदेश करताना म्हणाले, त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचभूतांवर वाईट प्रभाव पडतो. ही पंचमहाभूते दूषित झाली म्हणजे अंतराळ दूषित होते. त्यामुळे मानवाकडून पाप कर्म घडून तो दरिद्री होतो. त्याच्याकडून पाप कर्म घडतात. या पापकर्मामुळे मन दूषित होऊन दानधर्म, लोकसेवा आदी सत्कर्मे त्यांच्याकडून न घडल्यामुळे पुन्हा दारिद्र्य येते. असे हे दुष्टचक्र चालूच राहते. या पापकर्मापासून विमुक्ती हवी असल्यास मानवाचे काया वाचा मन शुद्ध असावयास हवे. याला त्रिकरण शुद्धी असे म्हणतात. एकदा एक क्षयरोगाने ग्रस्त श्रीपाद प्रभूंकडे आला. त्याला पाहून प्रभूंना खूप क्रोध आला, कारण त्याने पूर्वजन्मात निरपराध लोकांची संपत्ती लुटून त्यांना निर्धन केले होते. आता तो प्रभूंना शरण आला होता. त्याने त्या दुर्धराच्या यादीपासून मुक्त करावे अशी आर्तस्वरात प्रार्थना केली. दयागम श्रीपाद प्रभूंनी त्याच्या पापांचे क्षालन
त्याला पंचदेव पहाड येथील एका गोशाळेत एक रात्र झोपण्यास सांगून केले. अनेक वर्षे क्षयरोगाने ग्रस्त अशा एका रोग्यास प्रभूंनी स्वप्नात शिक्षा देऊन कर्मविमुक्त केले होते. श्रीपाद प्रभूंच्या दयापूर्ण वृत्तीस काही सीमाच नव्हती. हेच होय. 51व्या अध्यायात श्रीपाद प्रभूंनी अश्विन कृष्ण द्वादशी कृष्णा नदीत अंतर्धान पाहून पुरगड्डीत उत्तर रूपाने राहण्याचा आपला निश्चय शंकर भट्टा सांगितला. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, अरे शंकर भट्टा, तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्पसूत्रप्रमाणे लाभप्रद होईल. तो अक्षर सत्य ग्रंथ असेल. या ग्रंथाचे पारायण केले असता इहलोक आणि परलोकात सौख्य प्राप्त होईल. हा ग्रंथ बापनाचार्यूंच्या 33व्या पिढीतील वंशजांकडून उभे असतील. या ग्रंथाचे अनेक भाषेत अनुवाद होतील. प्रभू पुढे म्हणाले, हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझे दर्शन अवश्य होईल. शंकर भट्टा, तू माझी खूप सेवा केली. तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन मनोभावाने माझ्या सेवेचे व्रत काटेकोरपणे पाळले. मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे. मी नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस. तू 3 वर्षेपर्यंत येथे राहा. या 3 वर्षात मी तुला तेजोवलय रूपात दर्शन देत जाईन. तसेच अनेक योग रहस्याबद्दल ज्ञान देत जाईन. सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद. श्रीपाद प्रभू अशा प्रकारे सर्वांचा निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले. शंकर भट्ट प्रभूंच्या पादुका हृदयाशी घट्ट धरून मातेपासून दुरावलेल्या बालकासमान समजून रडू लागले. श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात काय ते पाहण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा पाण्यात बुडी मारून ते वर आले आणि ध्यानस्थ बसले. त्यावेळी त्यांना मनोनेत्रासमोर प्रभूंचे तेजोमय रूपात दर्शन झाले. 52व्या अध्यायात शंकर भट्टास 3 वर्षापर्यंत दररोज मध्यरात्रीच्या वेळी श्रीपाद प्रभूंचे तेजोमय स्वरूपात दर्शन होत होते. त्यांनी योगाच्या अनुभूती एका पुस्तकाच्या रूपात लिहिल्या होत्या, परंतु ते पुस्तक हिमालयातील एक योगी येऊन घेऊन गेले. ही श्रीपाद प्रभूंची शिक्षासना या कीर्णाचे संदेह नाही. 53व्या अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ पिठिकापुरम क्षेत्री पोहोचण्याचे विधान आहे. हा ग्रंथ थोडे दिवस प्रभूंच्या मामांच्या घरी होता. त्यानंतर संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला. मूळ संस्कृत ग्रंथ गंधर्वांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला. त्याचे सिद्धयोगद्वारा पठण होत असते. शंकर भट्टांनी रचलेला हा दिव्य ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या पादुकांजवळ नेऊन ठेवून त्यांनी तो वाचून दाखविला. ऐकण्यास आलेले 5 भक्त ते श्रवण करून धन्य झाले. या ग्रंथात असे विधान केले होते की जी भाग्यवान व्यक्ती हा ग्रंथ उदयास आणेल त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन त्या महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ प्रभूंच्या चरणी अर्पण करावा. या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तांना गाणगापूर क्षेत्रातून पाठविलेला प्रसाद मिळेल. तो प्रसाद आणून देणारी व्यक्ती बापनाचार्यूंच्या 33व्या पिढीतील असेल. हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे. येथे ही अवतरणिका संपन्न झाली. श्रीपादराजं चरणं प्रपद्ये, श्रीपादराजं चरणं प्रपद्ये, श्रीपादराजं चरणं प्रपद्ये. हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्.